नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 7वी त्याचा पहिला धडा, प्रकरण पहिले, भौमितिक रचना आणि त्याचा सराव संच 1। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल। चला तर सुरुवात करू। पहिला प्रश्न काय दिला, खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्याचे लंबदुभाजक काढा। खाली माप दिलेले आहे। पहिला त्याच्यातला प्रश्न काय, 5.3 हा काय घ्यायचे आपल्याला, माप घ्यायचे, रेषाखंड काढायचा आहे आणि तो काय करायचा आहे, त्याला लंबदुभाजक काढायचा आहे। तर सुरुवातीला तर आपण काय करू, 5.3 म्हणजेच 5 नंतरची तिसरी रेषा तुम्हाला दिसत असेल, तुम्ही पट्टीवर बघाल तर हा शून्य झाला, 1 2 3 4 आणि हा 5 आणि 5 नंतरची कितवी रेषा, तिसरी रेषा इथे आहे। पट्टीवर नीट बघाल तर तुम्हाला दिसेल, हा इथे 0 आणि हा इथे 3 काढला रेषाखंड। त्याला नाव देऊ आपण P आणि Q। किती सेंटीमीटरचा आहे, 5.3 सेमी। तर आपण काय करू, त्याचा लंबदुभाजक काढायचा आहे। लंबदुभाजक काढण्यासाठी काय करतात, पहिला तर रेषाखंड आपण काढला, रेषाखंड P वर मी जर कंपास घेतला, याच्यानंतर आपल्याला कंपासची गरज पडणार आहे। कंपास घ्या, P वर कंपासचं टोक ठेवा। हां बघा, हे पण काय, पेन्सिलचं टोक आणि कंपासचं टोक कसं झालं पाहिजे, एकदम सारखंच पाहिजे, म्हणजेच आपलं इकडे तिकडे जाणार सारखंच पाहिजे। पेन्सिलचं टोक आणि कंपासचं टोक कसं पाहिजे, सारखं पाहिजे। आता मी P वर कंपासचं टोक ठेवणार आहे आणि निम्म्यापेक्षा जास्त, म्हणजेच Qच्या पुढे जाऊ द्यायचं नाही, Qच्या मागे म्हणजे जेवढा रेषाखंड त्याच्या पुढे जाऊ द्यायचं नाही आणि अर्ध्यापेक्षा कमी सुद्धा घ्यायचा नाही, म्हणजेच बरोबर अर्ध्यापेक्षा जास्त घेऊन वरती कंस काढा, खालती कंस काढा, थोडेसे लांब कंस काढा, म्हणजेच काय, हे जे नंतर Q वर कंपासचं टोक ठेवणार, वरती कंस काढणार, खालती कंस काढणार, हे कंस एकमेकांना छेदले पाहिजे। जिथे छेदतात तिथे पेन्सिलचं टोक बरोबर ठेवा, म्हणजे थोडासा खड्डा पडेल आणि पट्टी घ्या आणि काय करा, बरोबर इथे पट्टीने काय करा, सरळ रेषा मारा आणि हे जिथे कंस छेदले तिथे आपण नाव काय देऊ, A आणि B। आणि इथे लंब म्हणजेच किती अंशाचा कोन तयार होतात, 90 अंशाचे, भोवताली 90 अंशाचे कोन होतात आणि या बिंदूला आपण नाव देऊ, जिथे छेदलाय तिथे आपण नाव देऊ M। अशा प्रकारे हा काय करतात, लंबदुभाजक काढता येतो। दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, किती सेंटीमीटरचा रेषाखंड घ्यायचा आपल्याला, 6.7 म्हणजे 6 नंतरची 7वी रेषा। बघा, हा झाला 0, 7 कुठे आहे, हा इथे 7 नंतरची कितवी, 6 नंतरची कितवी, 7वी रेषा, 6 नंतरची 7वी रेषा इथे येत आहे। तुम्ही व्यवस्थित पट्टीने काढा, हा काय झाला, रेषाखंड आणि त्याला काय काढायचे आपल्याला, लंबदुभाजक काढायचा आहे। ह्याला नाव देऊ आपण A आणि B। किती सेंटीमीटरचा आहे, 6.7 सेंटीमीटर। मराठीतच लिहितो मी, इंग्लिशमध्ये लिहिलं, इथे काय लिहू, 6.7 सेमी। काय, रेषाखंड काढला, त्याचा काय करायचं आहे आता, दुभागायचं आहे। दुभागायचं म्हणजेच A वर कंपासचं टोक ठेवणार, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार, वरती कंस काढणार, खालती कंस काढणार, तेच अंतर हलवणार नाही, B वर ठेवणार आणि वरती कंस काढणार आणि खालती कंस काढणार। इथे एकमेकांना कंस छेदले नाही म्हणून परत A वर ठेवणार आणि थोडासा लांब काढून घेणार। एकमेकांना कंस छेदले की तिथून एक काय करा, सरळ दोन्ही जे कंस छेदले तिथून एक काय करा, सरळ रेषा मारा, इथे छेदला आणि
इथे छेदला, इथे नाव देऊ आपण पी आणि इथे नाव देऊ क्यू आणि छेदले तिथून एक काय करा, सरळ रेषा मारा. हा झाला लंब कोणाला, ए बीला. ह्याला नाव देऊ पी क्यू आणि इथे देऊ आपण एस आणि हा काय झाला, 90 अंशाचे कोन तयार झाले चारही बाजूने, म्हणून हा काय आहे 6.7 सेंटीमीटरचा रेषाखंड काढून तो काय केला आपण दुभागला. तिसरा प्रश्न काय दिलेला, 3.6 सेंटीमीटरचा रेषाखंड काढा आणि काय करायचं आहे दुभागायचं आहे. 3.8 म्हणजे 3.8 म्हणजेच किती, हा 0 आणि इथून 8 नंतरची कितवी रेषा, 8वी रेषा ही इथे दिसते. 8वी रेषा काढली, नाव द्या इथे एक्स आणि वाय. तुमच्या मर्जीने तुम्ही नाव देऊ शकता. ह्याला जर लंब काढायचं असेल तर सेम करायचं, एक्सवर कंपासचं टोक ठेवायचं निम्म्यापेक्षा, लिहायचं राहिलं किती किती आहे हा 3.8 सेमी. एक्सवर कंपासचं टोक ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, वायच्या पुढे जाऊ देऊ नका, त्याच्या थोडंसं अलीकडेच घ्या. वरती कंस काढा, खालती कंस काढा, तेच अंतर हलवायचे नाही, वायवर ठेवा, वरती कंस काढा, खालती कंस काढा, एकमेकांना कंस छेदले, छेदतात तिथून एक काय करा, सरळ रेषा मारा. हा काय झाला आपला, ह्याला नाव देऊ पी आणि क्यू आणि इथे 90 अंशाचा कोन तयार होतो, ह्याला आपण यात छेदतात त्याला नाव देऊ एम. अशा प्रकारे हा आपण तिसरा प्रश्नसुद्धा सोडवला. दुसरा प्रश्न काय दिला आहे, खाली दिलेल्या मापांचे कोन काढा व त्याचे दुभाजक काढा. खाली दिलेल्या मापांचे कोन काढण्यासाठी पहिला तर काय, अंदाजे तुमच्या मर्जीने काय करा, एक रेषाखंड लांबसा काढून घ्या, तुमच्या मर्जीने पाहिजे तेवढा घेऊ शकता. ह्याला नाव द्या बी आणि सी देऊ. या बिंदूंना आपण नाव काय देऊ, बी आणि सी. या बी बिंदूमध्ये आपल्याला किती अंशाचा कोन काढायचा आहे, 105. म्हणून बरोबर बीवर ही उभी रेषा ती आणि ही आडवी रेषा ही उभी रेषा 90ची आणि ही आडवी रेषा बरोबर कुठे छेदतात तिथे आपण बीवर ठेवणार आणि असं बरोबर तंतोतंत आडव्या रेषेला जी आपण रेषाखंड मारला त्याला जुळतील अशी तंतोतंत घेणार आणि इथून मोजायला सुरुवात करणार. जर बी काढत असेल तर उजव्या बाजूने मोजायचे, सी कोण काढत असेल तर डाव्या बाजूने मोजायचे. आता बी कोण काढतोय म्हणून 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. हा इथे 90, 100 आणि 110. 110 कुठे येतोय, हा इथे येतोय. टिंब करा आणि बी मधून सरळ अशी कोन काढा. हा काय झाला 105 अंशाचा कोन आणि तो काय करायचा आहे, कोन आपल्याला दुभागायचा आहे. कोन दुभागायचा असेल तर आपल्याला कंपासची गरज भासणार आहे. आता बीवर कंपासचं टोक ठेवा, सोयीस्कर अंतर घ्या तुम्ही आणि कंस काढा. जिथे छेदलंय त्यांना पण आपण हा किरण काढला, ह्याला नाव देऊ ए आणि इकडे देऊ, इकडे आपण नाव दिलेलंच आहे, ह्याला नाव देऊ शी. म्हणजेच आता बीवर ठेवून काय करणार आहे, मी कंस काढणार आहे. या ए बीवर आणि या बी सीवर काढला, तेच अंतर हलवा किंवा थोडंसं कमी करा, थोडंसं वाढवाल तरी चालेल. आता जो कंस मारलेला आहे तिथे ठेवा आणि पुढे कंस मारा आणि तेच अंतर हलवायचं नाही. आपण बी सीवर जो कंस काढलेला आहे त्याच्यावर ठेवा आणि कंस काढा. इथे थोडीशी लांब कंस काढून घेऊ आपण आणि जिथे छेदला तिथे ठेवा आणि पट्टी घेऊन काय करा, या बी मधून एक सरळ अशी रेषा मारा. म्हणजेच हा झाला आपला यात छेदला, ह्याला नाव देऊ आपण डी. हा 105 अंशाचा कोन आपण काय केला दुभागला, म्हणजेच समान 2 भाग झाले. बघा तुम्ही मापू शकता किती 55 55 55 किती होतात 107.
60 सॉरी 55 55 किती होतात 105. मी किती घेतला 110 घेतला. आपल्याला 105 घ्यायचा होता, मी 110 घेतला म्हणून 55 अंशाचे कोन दुभागले गेलेत. ॲक्च्युली आपला कुठे यायला पाहिजे होता, इथे पाहिजे होता. आपण 105 घ्यायचा होता. हा 10 आणि 105 हा मी 110 घेतला आहे म्हणून 55च्या ठिकाणी कोन दुभागला आहे. तुम्ही बरोबर कोन मापाचं घ्या आणि काढा. दुसरा प्रश्न, किती अंशाचा कोन काढायचा आहे 55 अंशाचा कोन. 55 अंशाचा कोन काढण्यासाठी पहिला आपण एक काय काढू, रेषा काढू, त्याला नाव देऊ क्यूआर. त्याच्यानंतर किती अंशाचा कोन काढायचा आहे 55. 55 अंशाचा कोन काढायचा असेल तर सांगितल्याप्रमाणे घ्या. बरोबर ही आडवी रेषा, ही 90ची उभी रेषा बरोबर या क्यू बिंदूवर छेदतील असे तंतोतंत जुळतील असे घ्या आणि मोजायला असं 10 20 30 40 50 आणि किती सांगितलंय 55. 55 म्हणून 50 आणि 60च्या मध्ये ही रेषा आहे, ही काय आहे आपली 55 आहे. 55 घेतला. त्याच्यानंतर क्यू मधून एक त्याच्यात एक किरण काढा आणि या बिंदूला नाव द्या पी क्यू आणि आर. आता हा किती अंशाचा कोन आहे 55 अंशाचा, सॉरी किती 50 लिहिले मी. किती अंशाचा कोन आहे 55 अंशाचा कोन आहे. घ्या आणि त्याचा काय काढायचं आहे कोन दुभाजक. कोन दुभाजक काढण्यासाठी क्यूवर कंपासचं टोक ठेवा, सोयीस्कर अंतर घ्या आणि 2 कंस काढा या दोन्ही बाजूंवर पी क्यू आणि क्यू आरवर. तेच अंतर हलवा किंवा कमी करा किंवा जास्त करा आणि पुढे असे या कंस मारले त्याच्या पुढे बरोबर या कोपऱ्यात कंस काढा आणि या क्यू आणि आरवर ठेवलेल्या जो कंस मारलेला आहे त्याच्यावर ठेवून कंस काढा. जिथे छेदला तिथून तुम्ही एक सरळ रेषा मारा. कुठून या क्यू मधून. हा काय झाला आपला, ह्याला नाव देऊ आपण एस. हा झाला आपला 55 अंशाचा कोन आणि त्याचा दुभाजक. तिसरा प्रश्न, किती अंशाचा कोन काढायचा आहे 90 अंशाचा. म्हणून एक मी काय करतोय पहिले रेषा काढून घेतोय तुमच्या सोयीस्कर. ह्याला नाव देतोय मी एम आणि इथे देतोय एन. 90 अंशाचा कोन काढायचा आहे म्हणून एम वर कंपास सॉरी कोन मापक ठेवणार आणि काय करणार मोजणार. कुठे 90 हा इथे, म्हणून इथे बरोबर घेणार आणि सरळ रेषेत एम मधून एक सरळ रेषा मारणार. हा काय झाला आपला एल. ह्याला नाव देऊ आपण एल आणि हा किती अंशाचा कोन आहे 90 अंशाचा कोन. आणि हा काय करायचा आपल्याला दुभागायचा आहे. दुभागायचा आहे तर आपण कंपास घ्या, एम वर कंपासचं टोक ठेवा, कंस काढा, एल एम वर काढा, एम एन वर काढा, थोडंसं अंतर वाढवा, कंस मारलेला त्याच्यावर ठेवा, पुढे कंस काढा, सेम एम एन वर जो कंस काढलेला तिथे ठेवा, पुढे कंस काढा, जिथे छेदले तिथे एम मधून सरळ एक किरण काढा आणि ह्याला नाव द्या टी. हा जिथे 2 कंस छेदले तिथे काय द्या नाव टी. हा झाला 90 अंशाचा कोन आणि त्याचा लंब दुभाजक. प्रश्न तिसरा, काय आहे एक विशाल कोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढा. प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू लिहा. संपात बिंदू कोठे आहे ते, त्रिकोणाचे संपात बिंदू कोठे आहे, बिंदू कोठे
आहे ते आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. तर आपल्याला पहिला विशाल कोन म्हणजेच आताच आपण कोन काढलेत. एक पहिला काढला तो 105 अंशाचा काढला, नंतर 55 अंशाचा काढला आणि एक काटकोन काढला. तर विशाल कोन म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त असलेला कोन म्हणजेच काय, विशाल कोन. घ्या तुमच्या सोयीने. इथे घेतोय आणि ह्याला नाव देतोय एन आणि एम. किती अंशाचा कोन घेऊ आपण जसा 110 घेतला, 105 घेतला, त्या पद्धतीने 110 अंशाचा कोन घेऊ. घेतलाय आणि एम आणि एन काय करणार, सॉरी ह्या बिंदूला नाव देऊ आपण के. एम आणि के आणि एन काय करू आपण, जॉईंट करून घेऊ. इथे नाव देऊ आपण के नाही, इथे नाव देऊ आपण एल देऊ, एल. ह्याला नाव देऊ एल एम के एल एम. हे काय झालेत, आपण त्रिकोण काढू. त्रिकोण म्हणजेच एम आणि के सुद्धा जोडून घेऊ. हा आपण जोडला. आता काय सांगितलंय त्याने, कोन दुभाजक, प्रत्येक त्रिकोणाचा कोन दुभाजकांचा संपात बिंदू. आता कोन दुभाजक, आपल्याला कोन दुभाजक काढायचे आहे. कोणतेही, आता 3 कोन झाले, ते कोणतेही कोन आपल्याला दुभागायचे आहेत. तर कोन दुभागण्यासाठी पहिला एल कोन दुभागतोय, म्हणजेच अंतर घेतोय. सोयीस्कर अंतर घेऊन कंस काढा, तेच अंतर कंसावर ठेवा, पुढे काढा. एकमेकांना कंस छेदले पाहिजेत. छेदले, तिथून काय करा, सरळ एल मधून जिथे छेदले तिथून एक सरळ रेषा मारा. ह्याला नाव देऊ आपण एन. त्याच्यानंतर अजून कोणता तरी कोन दुभागू आपण. तिन्ही कोन आपल्याला दुभागावे लागतील. सोयीस्कर अंतर घेऊन के एम वर आणि एल एम वर एक कंस काढला, थोडंसं अंतर वाढवलं, त्या कंसांवर ठेवलं. पुढे कंस काढणार, तेच अंतर हलवणार नाही. के आणि एम वर कंपासचं टोक ठेवणार आणि कंस काढणार. कुठे छेदलेत, इथे छेदलेत. या एम मधून सरळ त्या बिंदूतून रेषा जाईल अशी रेषा काढा. त्याला नाव देऊ, हा छेदला इथे आपण नाव देऊ पी. हा इथे. तसंच आपल्याला के कोन सुद्धा काय करायचं आहे, दुभागायचं आहे. पुढे थोडंसं अंतर वाढवा आणि कंस काढा. ज्या कंसावर ठेवा कुठे छेदले एकमेकांना, इथे. आणि या कोन क्यू मधून एक काय करा, त्या बिंदूतून सरळ रेषा मारा. याला देऊ नाव आपण क्यू. थोडंसं इकडे तिकडे गेलंय माझं, थोडंसं मी कोन दुभाजकायला चुकीचं घेतलंय, म्हणून या 2 रेषा छेदल्या, इथून गेला नाही. कोन बरोबर दुभागला, परंतु ते छेदेल आणि इथे छेदणार आहे. आणि जो छेदेल त्याला नाव देऊ आपण आय. हे काय, कोन दुभागले मी. हा झाला
हा कोण दुभागला, हा कोण दुभागला आणि अशा प्रकारे हे काय काढला आपण, विशाल त्रिकोण काढला आणि त्याचे काय केले, कोण दुभागले. त्याचा संपात बिंदू कुठे येतात, ते दोन्ही त्रिकोणात संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात येतात. इथे बघा, अंतर्भागात म्हणजे त्रिकोण काढला त्याच्या मध्यभागी, म्हणजे दोन्ही त्रिकोणाचा जो केंद्रबिंदू आहे, संपात बिंदू, हा कुठे येतो, त्रिकोणाच्या मध्ये येतो. तिसरा प्रश्न तोच आहे. एक आपल्याला काटकोन त्रिकोण काढायला सांगितला, विशाल त्रिकोण काढला आणि त्याचा आपण अनुभवला. काय, संपात बिंदू कुठे येत होता, त्रिकोणाच्या अंतर्भागात येत होता. तसंच आता आपल्याला काय करायचं आहे, काटकोन त्रिकोण काढायचा आहे. काटकोन त्रिकोण काढण्यासाठी मी एक पहिला रेषाखंड काढणार. माप वगैरे दिले नाही, डायरेक्टच काढतोय. त्याला नाव देतोय बी आणि सी. त्याच्यानंतर काटकोन काढायचा आहे म्हणून किती अंशाचा कोन घेणार आपण, 90 अंशाचा कोन घेणार. बीवर ठेवणार, 90 अंशाचा कोन काढणार हा इथे. आणि या छेदला ह्याला आपण घेतला त्याला नाव देणार ए. आणि काय करणार आहे, बी आणि ए जोडून घेणार आणि ए आणि सी सुद्धा काय करणार आपण, जोडून घेणार. जोडले. आता काय करणार आहेत आपण, कोन दुभाजक काढणार आहेत. चला कोन दुभागू. सोयीस्कर अंतर घ्या, अंतर घ्या तुमच्या सोयीने आणि कंस काढा. थोडेसे वाढवा, कंसावर ठेवा, पुढे कंस मारा. तसंच इथे सुद्धा कंस काढा. जास्त वाढवल्याने थोडंसं इकडे तिकडे जात आहे, इथे आहे. त्याच्यानंतर शिकोन सुद्धा दुभागून घेतोय मी. थोडंसं अंतर वाढवा, या कंसांवर ठेवा. तसंच एवर सुद्धा घेतोय. ते ठेवतोय आणि पुढे कंस काढतोय. ते ठेवतोय, पुढे कंस काढतोय. छेदले तिथे आपण नाव देऊ. इथे आहे, ह्याला नाव देऊ डी. हा इथे छेदलाय, ह्याला नाव देऊ आपण एफ. आणि इथे छेदला, ह्याला नाव देऊ आपण ई. आणि कोन दुभाजक काढतोय म्हणून बी मधून हा इथे पहिला कंस काढलेला आपण, तो सरळ रेषा काढली. किरण काढला. हा आणि हा कोन कशा आहेत, सारखेच आहेत. या सी बिंदूतून एफ मधून जाणार असा एक काय काढला, किरण काढला. त्याच्यानंतर या ए मधून येणार असे या डी बिंदूतून जाईल असा काय काढू, एक किरण काढू. कुठे छेदले, इथे छेदले. हे काय झाले आपले, काय आहे आपल्याला लिहायचं आहे, त्रिकोणाचे संपात बिंदू कोठे आहेत, तर दोन्ही त्रिकोणाचे संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात आहेत. कोणाचं, विशाल कोणचं पण आणि काटकोनचं सुद्धा. कुठे आहे, अंतर्भागात, आत, त्रिकोणाच्या आत आहेत म्हणून त्याला काय सांगतात, अंतर्भागात. चौथा प्रश्न काय दिला, एक काटकोन त्रिकोण काढा, त्याच्या भुजांचे लंब दुभाजक काढा, त्याचा संपात बिंदू कोठे आहे ते लिहा. काटकोन त्रिकोण काढायचे आपल्याला.
काटकोन त्रिकोण काढण्यासाठी पहिला आपण रेषाखंड काढणार, त्याला नाव देणार Q आणि R. नंतर काटकोन काढणार. काटकोन म्हणजेच किती अंशाचा कोन? 90. 90 म्हणजे हा इथे 90 अंशाचा कोन काढणार. त्याच्यानंतर ह्याला नाव देणार P आणि R काय करणार? जोडून घेणार. जोडला. त्याच्यानंतर काय काढायला सांगितलं? त्याचे भुजांचे लंबदुभाजक. आताच आपण लंबदुभाजक काढायला शिकलो की वर कंपासचं टोक ठेवणार, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार, वरती कंस काढणार, खालती कंस काढणार, तेच अंतर हलवणार नाही. R वर ठेवणार, वरती कंस काढणार, खालती कंस काढणार. पण इथे जो Q वर ठेवून कंस काढलेला तो छेदला नाही, परत घेतोय. जिथे छेदला तिथे डॉट करून ठेवा. त्याच्यानंतर P आणि Q सुद्धा आपण काय करू? दुभागू. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. उजव्या बाजूला कंस काढू, डाव्या बाजूला काढू, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, जिथे छेदलं तिथे घ्या आणि काय केला? लंबदुभाजक काढला. आपण लंबदुभाजक काढू. ह्याला नाव देऊ आपण X आणि W. त्याच्यानंतर हा सुद्धा आपण पहिलं मारून घेऊ. छेदला कुठे? हा इथे छेदलेला, त्याला नाव द्यायचं होतं U. हे आपण दोन बाजू दुभागल्या, तर तिसरी बाजू दुभागण्यासाठी सेम आपल्याला करावं लागेल. P वर कंपासचं टोक, निम्म्यापेक्षा जास्त, इकडे कंस, इकडे कंस. R वर कंपासचं टोक, इकडे कंस, इकडे कंस. छेदले नाही म्हणून परत घेतोय आणि छेदवतोय. छेदले. त्याच्यानंतर या कंस छेदले आणि या कंस छेदले. याच्यातून काय करू? आपण पुढे रेषा मारू आणि काय सांगितलंय? त्यांचा संपात बिंदू कुठे आहे? तर त्यांचा संपात बिंदू कुठे आहे? लंबदुभाजक. लंबदुभाजकाचा संपात बिंदू कर्णावर आहे. तुम्हाला दिसत असेल कुठे आहे? हा इथे कर्णावर, म्हणून हा संपात बिंदू कुठे आहे? कर्णावर आहे. 5वा प्रश्न. काय मैथिली, शैली व अजय हे तिघे एकाच मैथिली, शैली व अजय हे तिघे एकाच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे. हे आकृतीच्या सहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी? स्पष्टीकरण द्या. तर काय? मैथिली, शैली व अजय यांच्या घरांना जोडले असता त्रिकोण बनतो. काय बनणार आहे? त्रिकोण बनणार आहे. या त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक काढले असता दुकानाचे स्थान कळते. खेळण्याचे दुकान लंबदुभाजकाचा संपात बिंदू आहे. म्हणजे जर आपण त्रिकोण काढला काय? समान लांबीचा, म्हणून आपण काय करू? समान लांबीचा काय करू? तिघांचं पण अंतर सारखंच आहे. मी 5
6 सेंटीमीटरचा रेषाखंड घेतोय. कितीचा? 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटरचा रेषाखंड घेतोय. सहा सेंटीमीटरचा काय काढला मी? रेषाखंड काढला. तसाच आपल्याला तिघे पण समान अंतरावर राहतात, म्हणून आपण इथं लिहू मैथिली. मैथिली आणि इथे कोण लिहू आपण? सैला. का आहे? समान अंतर आहे, म्हणून 6 सेंटीमीटरचं काय घेऊ आपण? या कंपासने अंतर घेऊ आणि या मैथिलीच्या ठिकाणी वरती कंस काढू आणि सैलाच्या ठिकाणी ठेवून वरती कंस काढू. कुठे छेदले? इथे छेदला. याला नाव देऊ आपण. इथे घर कोणाचं आहे? अजयचे आहे. आणि काय करू आपण? जोडून घेऊ. आणि काय सांगितलं असून त्यांच्या घरापासून समान अंतराने खेळण्याचे एक दुकान आहे. तर ह्याचं काय काढायचं आपल्याला? संपात बिंदू काढायचे आहे. संपात बिंदू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतील? बाजू दुभागाव्या लागतील. कोणत्याही 2 बाजू दुभागा किंवा तिन्ही बाजू दुभागल्या तरी चांगल्याच गोष्ट. वरती कंस काढा. लंब दुभाजक कसा काढायचा तो आपण बघितलंय. शैल्याचा तिथे ठेवा, वरती कंस, खालती कंस. लंब दुभाजक काढला मैथिली आणि सैलाच्या घराचा काय जो होता रेषाखंड त्याला लंब दुभाजक काढला. तसंच आपण अजय आणि मैथिलीचा पण लंब दुभाजक अंतराचा लंब दुभाजक काढून घेऊ. छेदले तिथून काय करा? काढून घ्या. हा झाला लंब. ह्याला नाव देऊ आपण डी. ह्याला नाव देऊ जी आणि ह्याला नाव देऊ एफ आणि ह्याला नाव देऊ आपण ई. जिथे छेदले तिथे नाव देऊ. आणि तसंच अजय आणि सैलाचं जे घर आहे तिथून सुद्धा आपण एक काय काढू? लंब दुभाजक काढू. इथे छेदलं नाही म्हणून परत घेऊन आपल्याला छेदेल असा कंस काढा आणि काय करा? छेदले इथून एक काढून घ्या रेषा. तर कुठे? इथे छेदलं. ह्याला नाव देऊ आपण जे आणि ह्याला नाव देऊ एच. इथे त्याला नाव देऊ आपण सी. म्हणजे अजय, मैथिली आणि सैला या सी ठिकाणी खेळण्यासाठी. आणि काय सांगितलं? दुकान आहे. अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे. इथे या दुकान आहे इथे, म्हणजेच हे अजय पण सीच्या ठिकाणी येईल, मैथिली पण सीच्या ठिकाणी येईल, सैला पण या ठिकाणी येईल. अशा प्रकारे ही आकृती काढता येईल. आणि इथेच आपला सराव संच 1 सुद्धा संपलेला आहे. धन्यवाद.